पिंपरीसह परिसरात दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली। शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं, रस्त्यांना तलावाचं रूप आलं। तासाभरात चक्क 144 मिलीमीटर पाऊस पडला। ही दृश्य शहरातील बर्ड व्हॅली परिसरातली आहेत। पिंपरी चिंचवड गावातील लिंक रोडवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। नालेसफाई वेळेत न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होते। मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 100% ड्रेनेज लाईन आणि नालेसफाईची कामे पूर्ण केल्याचा दावा केला होता। दरम्यान प्रशासनाच्या या नियोजन शून्य कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। गेली 10 वर्षे हे अशीच परिस्थिती होती पावसाळ्यामध्ये। तिथं व्यवस्थित पाण्याचं नियोजन केलं नाही बाहेर जाण्यासाठी आणि त्यामुळे वरून इकडनं सगळं पाणी येते आणि इथं थांबते। सगळी भाजी मंडी बंद झाली आता थोडेफार दुकानं लागलेले आहेत बघा, इथं तुम्ही बघू शकता। परंतु दरवर्षी होते आमची भाजीवाले लोक आहे आम्ही, आमच्यातले जवळजवळ आता सगळ्याच गाड्या बंद आहेत। फक्त इथं थोडं पाणी कमी असल्यामुळे या लोकांनी 1-2 गाडी इथं लावलेली आहे। बरेचदा लोकांचा आता आज त्या काही लोकांचा माल वाहून गेला, खाली ठेवलेला होता, अचानक पाऊस आला आणि दरवर्षी हीच परिस्थिती आहे। राज्यात उद्या मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळू शकतो, तर मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाने हा इशारा दिलेला आहे।